मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शांतिकुमार पाटील। आज आपण आगळगाव या गावामध्ये एका ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहे, ज्या प्लॉटला पहिल्यापासूनच एसव्ही ॲग्रो सोल्युशन या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट दिलेली आहे आणि प्रत्यक्षात शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की या प्लॉटला तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आणि त्याचे फायदे काय झाले किंवा त्यांना अनुभव काय आला। साहेब नमस्कार। नमस्कार। आपली ओळख आणि माहिती सांगा जरा आपल्या शेतकऱ्यांना। मी आनंद राजाराम बाबर, राहणार आगळगाव, तालुका कोटेमंकाळ, जिल्हा सांगली। आपला नंबरही सांगा म्हणजे 9168910739 हा माझा मोबाईल नंबर आहे। मी आमची लागण ऑक्टोबर 20 तारखेची आहे। सुरुवात लागण केल्यानंतर एक महिन्याभरात एसव्ही ॲग्रोचे साहेब आले, त्यांनी जरा माहिती दिली असं त्यांच्यावर विश्वास टाकून मी सगळं त्यांनी जे सांगितलं पूर्ण करत आलो आहे। त्या पद्धतीनं मला यांचा रिझल्ट एक नंबर वाटला आहे। तर उसाला पोत बघा, एक कितीच्या पुढं कांडी आहे, बरोबर, एक कितीच्या उसाला पोत पुढं किती आहे बघा। ऊस जवळजवळ एक 7 महिने तर जायला अवकाश आहे। आत्ताच एवढी उंची आहे म्हणल्यावर 7 महिने किती ऊस जाईल हे आपण गणित करू शकत नाही, बरोबर। शेतकरी मित्रांनो, लागवड झाली आणि साधारणतः 21-25 दिवसानंतर आपले योगेश लांडगे साहेब म्हणून आहेत, ते या परिसरामध्ये काम बघतात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, यांची भेट झाली आणि मग त्यांनी तिथून पुढे सुरुवात चालू केली। मग सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आपण SV59 SVK ड्रिपची ड्रेंचिंग दिली। मग तिथून पुढे डोसेसमध्ये सुद्धा तुम्ही 25 किलोची मिस्टर ग्रीन वापरलं असेल, फ्रुटरचा वापर एक नंबर, माती भुसभुशीत करा, एक नंबर। हे फ्रुटर किंवा मिस्टर ग्रीन ही अशी जी भूसुधारक आहेत किंवा सेंद्रिय खत आहे, हे एक उच्च दर्जाचं सेंद्रिय खत आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचा काय वापर तुम्हाला सांगतो। त्यावेळेस आपण मातीमध्ये टाकतो त्यावेळेस जी रासायनिक खतं जमिनीत यापूर्वी दिलेली असतात किंवा आपण ज्या खतासोबत देतो ते पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होतं आणि पिकांची मुळं जमिनीमध्ये फास्ट वाढण्यासाठी ते फ्रुटर काम करतं, त्याच्यात भुसभुशीत करतं। त्यानंतर आपण फवारणी सुद्धा याला घेतली असेल, त्याच्यामध्ये किटोन आणि कॉफेज जे आम्ही म्हणतो की पिकाची वाढ, पानांची रुंदी, पिकाला काळोखी चांगल्या पद्धतीने आणतं, तर किटोन कॉफेजची आपण या ठिकाणी फवारणी शिफारस केली आणि भरणीनंतर त्यांनी आता तुम्हाला दिसतोय की वाळलेला जो पाला आहे तो सोलून आज प्लॉट एक्सलंट आहे। तुम्ही या तंत्रज्ञानाच्या बाबतीत समाधानी आहात का आणि आता कुठलं ॲप्लिकेशन आपण या स्टेजला आपण दिलेलं आहे? मी एक नंबर समाधानी आहे। आता ह्याच्यामधून मी आता शुगर बन म्हणून यांचं एक आहे, शुगर बन सोडलेलं आहे। किती दिवस झाले सोडून एक 7 ते 8 दिवस झाले। तर लगेच काय ते रिझल्ट आपल्याला दाखवणार, महिनाभर जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, शुगर बन आम्ही कायम सांगत असतो की एसव्हीचं जे शुगर बन आहे ते पिकाच्या वाढीसाठी म्हणजे पेऱ्यातील अंतर वाढण्यासाठी, जाडी वाढण्यासाठी आणि संख्या झपाट्याने येण्यासाठी काम करतो। आज आपण बघू शकतो 1 पिचापेक्षा जास्त सध्या हा पेऱ्यांची लांबी आहे। आता याचा गुणधर्म असा आहे की पहिल्यापासून याला एसव्हीचं सगळं तंत्रज्ञान गेलं आहे। डोसमध्ये फ्रुटर, कॅन्टर, मिस्टर ग्रीन गेलेला आहे, मायक्रोन्यूट्रिएंट गेलेला आहे, 59 ड्रिप गेलं आहे, फवारणी गेलं आहे। त्याचा इम्पॅक्ट असा आहे। आता शुगर बन आपण शिफारस केलेला आहे। आता शुगर बनमुळं साहेब याला फायदा असा होणार आहे, आपल्याला जाडी वाढणार आहे आणि आपल्याला पेरांची संख्या, आज तुम्ही असं दिसतंय, आता आपण इथं मार्किंग करून गेला की तुम्हाला 4-5 पेरं वाढलेली तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व होणार आहे आणि या पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण याला शेड्यूल देणार आहे। आज महाराष्ट्रातला प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी आपल्याला बघतोय, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझा संदेश एवढाच आहे, रासायनिककडं वळण्यापेक्षा ते आपण जैविक वापरलेलं चांगलं आहे, सेंद्रिय जैविक वापरलेलं चांगलं आहे, बरोबर। जमिनीची सुधारणा यातनं भरपूर होते, बरोबर। कारण मी रासायनिक पण वापरून बघितले, जमीन अशी वाढा की त्या रासायनिकमध्ये, आणि तुमचे फ्रुटर बिटर आहे ना, जमीन असं भुसभुशीत कर। आता याचा फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो, माझं सुद्धा या व्हिडिओ बघणाऱ्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान असेल, एक प्रामाणिकपणे शेतकरी हितासाठी धडपडणारं हे आपला एसव्ही ॲग्रो सोल्युशनच्या माध्यमातून ज्या ऊस उत्पादकांनी या स्टेजला आहात, म्हणजे ज्यांच्या भरणी झालेल्या 4-5 कांड्यावर ऊस आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांनी एकदा शुगर बनचा वापर करा, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल नाही इथून पुढच्या काळामध्ये नक्की तुम्ही एसव्ही तंत्रज्ञानाचा वापर कराल। साहेब, तुम्ही समाधानी आहे हेच आमची ओळख म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो, म्हणजे आमची एक टॅगलाईन आहे की समाधानी शेतकरी हीच आमची ओळख। म्हणजे आज आम्हाला सुद्धा आनंद होतोय की आपण शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 4 पैसे जास्तीचे घालण्यासाठी तत्पर होते। तुमचा प्लॉट बघितल्यानंतर परिसरातल्या शेतकऱ्यांचा अभिप्राय तुम्हाला नक्की झाला असेल, ते अनुभव काय? एक नंबर रोड टच प्लॉट आहे, प्लॉट येऊन बघून जातात,
तुमचे परत ते प्रोडक्ट मला विचारते, मी व्हॉट्सअपला त्यांना पाठवते माझं शेड्यूल, बरोबर, त्या पद्धतीने ते वापरते बरोबर, आणि ते पण समाधानी समाधान. समाधानी. तर असा मला रिप्लाय काही कुणाचा आला नाही बरोबर, की तुम्ही वापरले ना आम्हाला असा रिझल्ट आला. बरोबर, त्यांचा पण रिझल्ट एक एक नंबर. नंबर आहे. तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो, हे तंत्रज्ञान नक्कीच मातीला समृद्ध करणार आणि शेतकऱ्याला उत्पादन वाढवून देणारं तंत्रज्ञान आहे. आणि मी पुन्हा एकदा शेतकरी मित्रांच्या वतीनं या परिसरातील, या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सांगतो की योगेश लांडगे साहेब कवठेमंकाळ तालुक्यामध्ये संपूर्ण काम बघतात. त्यांना तुम्ही माहिती विचारू शकता. साहेब, तुमचा नंबर सांगा. माझे नाव योगेश लांडगे, माझा मोबाईल नंबर 9356240032. तर या संपर्क साधू शकता आणि याची माहिती घेऊ शकता. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.